नमस्कार मंडळी, कशा आहात? मग एकदम मजेत. तर मग काय, आम्ही गेलो होतो आमच्या रानात. म्हणलं चला, लय दिवस झालं रानात नाही गेलो आपण. मग लोखंडे साहेबाचं काय चालू होतं बाबा. मी म्हणलं काय उडी बिडी मारतात का काय, काय माहिती. पण एवढी हिंमत नाही बरं त्यांच्यात. मग काय, हिर तर कुरडीच होती. मग आम्हाला टेन्शन आलेलं, आता आंब्याचं कसं होईन, आंब्याचं कसं होईन. मग मी लोखंडे साहेब म्हणलं तर मग मला म्हणले तू मार बरं उडी. आणि बघा ना कशा मला फोर्स करत होते. पण कुणाला मारायची हवस आली बाबा. मरायचे कशाला कुणाला, एवढी भारी लाईफ सोडून. मग काय, पाणी बिणी लांब खोल होतं. मग गप्पा मारायला चालू होत्या. आणि बघा, दुसऱ्या बोरचं पाणी हिरीत सोडत बरं का. लोखंडे साहेब मला म्हणायचे उडी मार. मी म्हणलं मला पोहायला येतंय, उडी मारली तरी पण मी बाहेर निघू शकते. तुमच्यासारखी भेटकार नाही बरं मी. कारण का ऑलरेडी मी हिरीत पोहले, त्याच्यामुळे मला माहिती. मी नग नग म्हणून तर रस्ता ही केला. म्हणलं काय भरोसा देते ढकलून बिकलून, हा माणूस देईन ढकलून. मग आम्ही हिरीचं बिरीचं झालं तर म्हणलं चला आता आंब्याकडे जाऊ मग कैऱ्या खायला. माहिती आहे का, पण कैरीला हात लावला कीच लोखंडे साहेब माझ्या चिडायचे बाबा. कैरी काय खाऊन देत नव्हते. पण आपलं कसं माहिती आहे, आपल्याला एकदा खायची म्हणलं की कैरी खायची असते, आपल्याला काय देणं घेणं नसतं. मग म्हणलं जाऊ दे आता, थोडी लाडी गुडी लावा. थोडी लाडी गुडी लावली ना मग कैरी खाईन. मग तुम्हाला मला बघून कुणाच्या तोंडाला पाणी सुटलं सांगा बरं. माझ्या तर तोंडातून पाण्याच्या धारात गळत होते बघा. मग तुम्हाला काय वाटतंय? मग काय, तिकडून आमच्या बारक्या मॅडम आल्या बरं का. मग काय, ती पण माझ्यासारखीच आहे. मग मला ओरडले, मला कैरी तोडून दिली नाही. पण लिकीला काय होणार आहे, तेव्हा तिने तोडून आणली, घेऊन आली, खाऊन पण आली. मग गप्पडे माझ्या पुढं लय नाटकं होते. पण लेकी पुढं बिलकुल नाटकं चालत नाहीत. मग ह्यासाठीच म्हणतात ना, आपलं बाबू लोकाचं कार्ट असतं. तसं त्यांना मग कार्ट दिसते आणि स्वतःच्या लेकीला काही सुद्धा म्हणत नाहीत. मग काय, आमच्या मॅडमने अख्खी पिशवी तोडी कैऱ्याची. मग घरी गेल्या खाल्ल्या पुन्हा शिव्या. तुम्ही म्हणता कुणाच्या शिव्या खाल्ल्या? सगळ्याच्याच खाल्ल्या. मग सगळेच लागले खावडायला की बाबा कच्च्या कैऱ्या तोड्या मग खा आता. आणि काय सांगायचं, जबरदस्तीनं खा 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 करून लेक मला खाऊ घालीत होती. तुमच्यात पण घरात आहे का असं कार्टून एखादं? बरं कमेंट करून सांगा. आमच्या घरात तर आहे. मग काय म्हणलं तर आपण तर खाल्ली म्हणलं तर ह्यांना बी खाऊ घाला, म्हणजे मग शिव्या खायला दोघं पण होतं. मग त्यांना पण खाऊ घातली थोडीफार. मग काय मॅडम बघा नखरा आमचा, स्वतः बी नखरा करतं दुसऱ्याला बी नखरा शिकवते. मग म्हणलं आता जाऊ द्या, लय बडबड झाली म्हणलं आता. मग लोखंडे साहेबांना नाव घालायला त्यांचा व्हिडिओ केला. मग मला लागली बडबड करायला. आणि माझं लक्ष आणखी दुसऱ्या कैरीवर होतं. पण काय करता, म्हणलं होतं आता घेता येईन कैरी. पण त्यांनी कसं बघितलं काय माहिती, आणि आले रागाने चिडले माझ्यावर. मग खरं सांगा, तुमच्या पण तोंडातून पाणी सुटायला लागलं ना आंब्याची कैऱ्या बघून, एवढ्या चांगल्या सुंदर. मग काय म्हणलं जाऊ दे आता. लोखंडे साहेब म्हणलं तो कैरी खाल्ली ना, चल मग काम कर, पाणी चालू कर. मग काय, मला लावलं पाणी चालू करायला, मोटर चालू करायला. मग काय झाडाला काय रे झाल्या ना ते राव, काय झालं होतं काय माहिती. आम्हाला काय कळलं नाही. तुम्हाला जर कळलं असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा काय. आणि ही बाग आमची फक्त 4 वर्षाची बरं, लय मोठी नाही आहे. आणि किती छोटे झाडं. मित्र विचारच करीत होते बाबा, आजपर्यंत मी अशी झाडं नाही बघितली. माझ्या पप्पाच्या घरी जे आहेत ते झाडं ना एकदम मोठे वर यंगून काढा लागतात कैऱ्या. मग माझा विचार चालू होता की आता ह्याला कुठं वर यंगायचं, ह्याला तर फांटीच नाही. मग मी लोखंडे साहेबाला म्हणलं वरी कसं यंगायचं, फांटीच नाही ना ह्याला तर.